मी प्राजक्ता मॅडम परेकर कोचिंग क्लासची संचालिका तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून आणलेला आहे। तो सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी बघावा ही माझी एक रिक्वेस्ट आहे। नवोदय परीक्षेमध्ये यावर्षीच्या 2026-27च्या नवोदय परीक्षेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। तो कसा मी तुम्हाला सांगते। यापूर्वी नवोदय परीक्षेमध्ये फक्त 3 विषय होते, पण आता त्या विषयाची संख्या 4 झालेली आहे। त्यामध्ये एक मानसिक क्षमता परीक्षा, त्यानंतर त्याला 20 प्रश्न येतील, त्यानंतर गणित विषयाला 20 प्रश्न येतील, त्यानंतर भाषा म्हणजे जर इंग्लिश मीडियमचा असेल तर त्याची भाषा इंग्लिश राहील, किंवा मराठी मीडियमचा असेल तर मराठी राहील, त्याला असे एकूण 20 गुण राहतील। त्याचबरोबर पर्यावरण अभ्यास हा एक विषय त्यामध्ये वाढलेला आहे आणि त्या विषयाला 20 गुण आहेत। आणि तुम्हाला सांगू इच्छिते की त्यामध्ये 1.5 मार्क असं प्रत्येक प्रश्नाचा मार्किंग आहे, म्हणजे एका प्रश्नाला 1.5 मार्क अशा प्रकारे गुणांकन केलेलं आहे। तर असे 80 प्रश्न त्यांना येणार आहे, त्यातून तो रिझल्ट लागणार आहे। त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही, त्यामुळे कोणतेच विद्यार्थी घाबरणार नाही। आणि हा पर्यावरण अभ्यास जो विषय घेतलेला आहे तो तुमच्या 3री 4थीच्या आणि 5वीच्या अभ्यासक्रमाशीच निगडीत आहे आणि तो विषय तुमच्या पुढच्या जीवनामध्ये पण आवश्यक आहे, म्हणून हा मोठा बदल केलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 5वीला जे विद्यार्थी आहे त्यांना सांगायचं असं आहे की 30 जुलै ही नवोदय परीक्षेचा फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे। त्याचबरोबर ही परीक्षा 28 नोव्हेंबर 2026 या रोजी राहणार आहे। त्यामुळे पालकांनी आता सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे। अधिक संपर्कसाठी माझ्या नंबरवर कॉल करा। माझा नंबर आहे 93 25 50 12 21। धन्यवाद।